हिरो आणि हिरोईन आली ना की हिरोईनला स्टूल द्यायला लागायचं. आता तुझ्यासमोर हिरोला स्टूल द्यायला लागतं. आणि असे कितीतरी सिनेमे माझे असे हातातून गेले. इतर भाषांमध्ये काम करताना ना मला नेहमी भान असतं की मी मराठीत काय केलंय, मी मराठीत काय नाव कमावलंय. तसं बघायला अनेक लोक आहेत आयुष्यात, पण तसं बघायला गेलं तर एकही माणूस नाही जो मला विचारेल तू बरी आहेस ना. मी फार नाहीच आहे अशी की आज मी हे अचीव्ह केले तर मी सोशल मीडियावर टाकलं, असंही नाही आहे माझं. तुझ्यासारखी तूच आहे सौमित्र. प्लीजिंग डिरेक्टर प्रोड्युसर रोज फोन करून किंवा गुड मॉर्निंग करणं हे मला नाही. आज करावं लागतं ते. आय थिंक करावं लागतं. नमस्कार, मी सौमित्र पोटे. मित्र म्हणे लाईमलाईटमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहे पूजा सावंत. पूजा, खूप खूप वेलकम, खूप खूप स्वागत. थँक्यू सो. खूप दिवसानंतर तू सापडली आहेस मला. कारण असं आहे की सिनेमा येतो तिचा, त्याचं नाव मुसाफिर आहे आणि जो 2 तारखेला येतोय. येस. खरं तर त्या सिनेमाबद्दल काय विचारायचा प्रश्न आहे, कारण खूप चर्चा आहे, खूपदा तू असं प्रमोशनसाठी फिरती आहेस, तेच प्रश्न तुला विचारले गेले असतील. काय वाटतं सिनेमाबद्दल, तुझ्या रोलबद्दल सांग. राईट. ते विचारणार आहेच मी, नंतर विचारेन. खूप दिवसानंतर समोर आली असतो. येस. खूप काळानंतर. मला वाटतं कोविडच्या आधी भेटलो होतो आपण, कोविड नंतर भेटलो की नाही मला आठवत नाही आहे. नाहीच भेटलो आपण. पहिला साधा प्रश्न आहे की इतक्या गॅप नंतर का भेटतेस तू, म्हणजे इतका गॅप. हां, मला ऑफकोर्स मला हा गॅप काय आणि काय करतेस मधल्या गॅपमध्ये तू. हा व्हॅलिड प्रश्न आहे, कारण आपली भेट नाही झाली. आणि मला आठवतं माझी करिअरची जिथून सुरुवात झाली होती, एक मी सौंदर्य स्पर्धा जिंकले होते. काय दिवस होते. तेव्हापासून सौमित्राला मी ओळखते आणि हे मी ऑन कॅमेरा मान्य करते की दॅट वॉज द फर्स्ट स्टेप ऑफ द करिअर. आणि सौमित्रने तेव्हापासून काय म्हणतात फुल पाठिंबा दिलाय मला, प्रेम दिलं. होतंच तसं. पण ते काय म्हणतात ते घर आहे माझं, ते घर होतं आणि तिथपासूनच आपण एकमेकांना ओळखतो. आणि ठीक आहे, आय एम सॉरी यार. होतं काय माहिती आहे का, म्हणजे मी हे काय विचारलं गॅप, की जनरली असं आपण उगीच कॉफी प्यायला भेटत नाही ना. तू तुझ्याकडे बिझी असतेस, मी माझा बिझी असतो. पण सिनेमा आला की आपण भेटतो, त्या निमित्तानं भेटतो. इतका गॅप आला म्हणजे खूप काळानंतर तुझा सिनेमा येतो असं मला वाटतं मराठीमध्ये. असा लगेच आलेला नाही यापूर्वीचा. तर मग हा इतका गॅप का गेला. हा कुठला जुना, आता जुने सिनेमे येतात का सगळे, की आता तू काय करते आहेस. हा गॅप यापुढे कमी कमी होत जाणार आहे की वाढतच जाणार आहे, अशा अनुषंगानं तो गॅप होता माझा. अच्छा. प्रश्न नाही, मला फार गॅप पडला असं वाटत नाहीये, कारण मागच्याच वर्षी दगडी चाळ 2 हा सिनेमा रिलीज झाला होता. फक्त आपली भेट झाली नव्हती आय फील. आणि त्यानंतर मी सलग 2-3 सिनेमे शूट केले. अनफॉर्च्युनेटली ते तिन्ही सिनेमे पोस्ट प्रोडक्शनमध्ये अडकलेत. आणि फॉर्च्युनेटली मुसाफिरा आम्ही मागच्या काही महिन्यांमध्ये शूट केला आणि पुष्करच्या प्रयत्नांनी आज तो थिएटरमध्ये रिलीज होतोय. हेच माझ्यासाठी अभिनेत्री म्हणून इतकं छान वाटतंय मला, कारण लोकांना दिसायला फक्त गॅप दिसतो, पण आतल्या गोष्टी माहीत नसतात की एवढं आम्ही सतत काम करतोय. या 1.5-2 वर्षात प्रचंड बिझी तर मी होतेच. मला घरी पण फार कमी वेळ द्यायला जमला. त्यामुळे असं नव्हतं की मी गॅप घेतला, पण जेव्हा सिनेमा नसतो तेव्हा मी पूर्ण माझ्यावर फोकस करते. माझा एक वर्कआउट प्लॅन केलेला असतो मी, वेगवेगळी सिनेमे बघते मी. सो ह्या सगळ्या गोष्टी चालूच असतात. सो आयडियली गॅप असं नाही म्हणता येणार मला, फक्त आपली भेट होत नाही. तू जो हिंदी सिनेमा केलास तो फार इंटरेस्टिंग होता. त्याच्यानंतर मला असं वाटलं होतं की आता तू खूप त्या मार्गानं खूप पुढे जात जाशील असं वाटलं होतं. येस. पण समोर तसा तो दिसत नाही, मला दिसला नाही. कदाचित हात असेल पण तुझ्या हातात अजून समोर दिसत नाही, असं पण असू शकतं. तर तिथली वाटचाल कशी चालली आहे तुझी आत्ता. खडतर चालली आहे म्हणेन मी, कारण जंगलीनंतर सुद्धा ना मी एक हिंदी वेबसिरीज सुद्धा केली. त्याच्यानंतर अनफॉर्च्युनेटली कोविडचं सुरू झालं अख्खं पर्व, आणि ती 2 वर्ष ना आय थिंक अत्यंत महत्त्वाची होती माझ्यासाठी करिअर. 2 वर्ष जी कोविडमध्ये वेस्ट झाली, कोविडमध्ये जी गेली. सो त्याच्यात मराठीत आपलं खूप छान काम होतं. टचवूड, आपल्या मातृभाषेतलं काम मला नेहमीच करायला आवडतं. पण ना इतर भाषांमध्ये काम करताना ना मला नेहमी भान असतं की मी मराठीत काय केलंय, मी मराठीत काय नाव कमावलंय. कारण तो बॅलन्स ठेवणं खूप गरजेचं आहे सौमित्र. उगाच कुठल्याही भाषा, आता मी फक्त हिंदी म्हणत नाहीये, इतर भाषांमध्ये काम करताना मला समाधान मिळालं पाहिजे. उगाचच इतर भाषेत काम मिळते, एक वेगळी ओळख मिळते, असं ह्याच्या पाठी मी कधीच नाही लागले. मला मोहसुद्धा नाही आहे त्याचा. आणि टचवूड मराठीमध्ये इतकं छान चालू असताना
माझे प्रयत्नही चालू होते. मी आजही ऑडिशन्स देते हिंदीच्या. जी काही कामं माझ्याकडे येतात ती त्या वजनाच्या मानाने इतकी किरकोळ असतात. उगाच मी आज फ्री आहे म्हणून मी नाही करत. आणि तेवढं सॅक्रिफाईस करणारी अभिनेत्री मी आहे. इतक्या वर्षात मला एक कळलंय. तू ना फायटर आहेस असं माझं आधीपासून मत आहे. येस आय एम. ज्या श्रावण क्वीन मधून आलीस आणि तू ज्या पद्धतीनं ग्रूम झाली, ज्या पद्धतीनं स्वतःला अपडेट केलंस, आय रिस्पेक्ट. पण मग आता तू मगाशी बोलता बोलता म्हणालीस की काम नसताना मी सिनेमे बघते वेगवेगळे, मी वाचते, तुझं एक रुटीन ठरलेलं आहे. वेन इट्स कम टू सिनेमा, तू सिनेमा बघतेस वेगवेगळे. हिंदी म्हणजे काय भारी असं माझं म्हणणं नाहीच आहे. करेक्ट. पण एक ॲक्ट्रेस म्हणून तुला कुठली भूक जास्त वाटते की मला अशा पद्धतीचे सिनेमे करायचे आहेत, मला ह्या भाषेतले सिनेमे जास्त आवडतात, मला हे रोल जास्त करायचे आहेत, असं काय ते वाटत असेल ना? हो हो, अर्थात. असं काय खुणावतो तुला येत्या काळात? असं काय जाणवतं तुला की आता तो कुठं जायचं पुढे? मला एकतर ना नवीन कुठली तरी भाषा शिकायची, भारतातलीच कुठली तरी नवीन. मला माहीत नाही, आता हल्ली मला असं क्रेज आले की मला नवीन भाषा शिकायची. पण त्यातल्या त्यात ना रिअलिस्टिक सिनेमे मला फार आवडतात. जसं तू बघायला गेलंस तर लपाछुपी हा जो सिनेमा आहे माझा, हॉरर होता पण मातीशी कनेक्टेड होता. कोल्हापुरात घडलेली घटना होती ती एका ह्याच्यात. तसं मला मातीशी कनेक्टेड काहीतरी करायचं आहे. मग कुठलंही असो, मग ते बेंगॉलचं गाव असो किंवा मग ते दक्षिणेतलं एखादं गाव असो किंवा कुठल्याही भाषेतलं असो, पण मला तसं काहीतरी करायचं आहे. जैत रे जैत हा माझ्यासाठी आयडियल सिनेमा आहे आज. मला त्याच्याशी जवळपास जाणारं काहीतरी करायला फार आवडेल, विच इज व्हेरी चॅलेंजिंग. कुठल्या भाषेत? कुठलीही भाषा, पण तो फील तो असायला पाहिजे. आत्ता तुला कुठल्या भाषेतले सिनेमे जास्त आवडतात? मला सध्या ॲक्च्युली दक्षिणेतले फार आवडतात. मी इतर पाहिलेत पण दक्षिणचा सिनेमा आय डोंट नो, मला फारच आवडतो. दगडी चाळ सिनेमा साऊथमध्ये पण गेला, तो डब पण झाला. त्याचा काय फायदा झाला नाही तुला? इतकी सुंदर दिसतेस, छान डोळे आहेत, काय मग तिकडे लोकांनी ये म्हणाला नाही तुला? नाही म्हटलं पण झालं, एका भाषेत झालं. आता ते 4-5 भाषा आहेत त्याच्यात ते झालं, पण पुढे ते समहा वर्क नाही झालं. सौमित्र, काय होतंय? आय हॅव नो आयडिया. कारण मला असं वाटतं कदाचित मी कुठेतरी कमी पडते कम्युनिकेशनच्या बाबतीत. कारण मी खूप भर देते की ओके, हे स्क्रिप्ट माझ्याकडे आलं आहे ना, ह्याच्यावर कसं काम करायचं, ह्याच्यावर कसं काम करायचं, रादर दॅन प्लीजिंग डिरेक्टर, प्रोड्युसर, रोज फोन करून किंवा गुड मॉर्निंग करणं, हे मला नाही. करावं लागतं ते, आय थिंक करावं लागतं, पण जे मराठीत करावं लागत नाही. मराठीत तुमचं काम बघून तुम्हाला काम मिळतं, त्यामुळे एकदा स्क्रिप्ट हातात आलं की तुमचं काम सुरू होतं. मला असं नेहमी वाटतं पूजा, तुझं दिसणं आहे ना हे फार युनिक आहे. तुझी हाईट मस्त आहे, तुझं उगीच मी तुझ्यासमोर तुला फ्लर्ट नाही करत आहे, प्लीज नाही, पण तू छान दिसतेस. त्या तुलनेमध्ये तुला येणारे सिनेमे, ज्या मराठीचा आपल्याला अभिमान असतो की तू म्हणतेस की मराठी सिनेमे असले पाहिजे, आपलं वजन आहे, त्या तुझ्या कॅपॅसिटीच्या तुलनेत मराठी सिनेमे पण तुला खूप कमी येतात असं वाटत नाही? युअर राईट, युअर ॲब्सोल्युटली राईट. आणि मला ते अभिनेत्री म्हणून खंत आहे खूप. आणि आपल्याला असं बोल ना, तू बोल ना. मला असं वाटतं की यार असं नाही आहे की अभिनय येतच नाही, असं नाही डेफिनेटली. मग कमी कुठे पडतं? तर मी फार कमी पार्टीजला जाणं किंवा भेटणं असं माझं कमी होतं, किंवा माझं मित्रमंडळ खूप असं लिमिटेड आहे. आणि जे आहेत ना, म्हणजे जी काही माझी मित्रमंडळ आहेत ती सगळे तू बघ, कोणीही कामाच्या मागे धावणारं हप्पापणारं कोणी नाही आहे बघ. सो वी आर हॅपी विथ वॉट वी हॅव, पण प्रयत्न खूप स्ट्रॉंगली चालू आहेत. जे अपयश किंवा अपयश नाही म्हणणार मी, जे काही डाऊन जे मला फेस करावे लागतात ते माझ्या मित्रांनी फेस केले. सो आय एम नॉट द ओनली वन. आपण हपापलेलं का नसतो? काय वाईट आहे त्याच्यामध्ये की हे मला मिळालं पाहिजे ॲट एनी कॉस्ट? आता पूजा समोर इंटरव्ह्यू 20 घेणार असं करून मी आलो. नॉट ॲट एनी कॉस्ट सौमित्र, इट हॅज टू, त्याच्यात प्रिव्हिलेज पाहिजे, एनी कॉस्ट, नॉट अबाउट दॅट, रिस्पेक्ट पाहिजे की पूजा ही फिल्म आहे, तू कर. माझं कसं आहे ना सौमित्र, तू माझ्याकडे पूजा मी तुला ह्या सिनेमात पाहिलंय, मग मी ती वाचेन, मला ते आवडलं की मी म्हणेन सौमित्र मी करते, मग मी पैशाकडे बघत नाही. तू कितीतरी माझ्या प्रोड्युसर्सना विचार की मी कधी पैशासाठी अडले का. इफ आय लाईक द कॅरेक्टर ना, आय गो हेड विथ दॅट. सो माझं प्रेम ना सिनेमावर आहे, संहितेवर आहे. मला कॅरेक्टर्स प्ले करायचे आहेत वेगवेगळे. आता तुझी जी बलस्थान आहे, जो प्लस तुझ्यामध्ये तुझं दिसणं आणि तुझं असणं, तशा पद्धतीचे स्क्रिप्ट बनत नाही आहेत मराठीमध्ये, बनत नाही आहेत. युअर राईट. मराठीला लिमिटेशन्स आहेत.
लिमिटेशन इन द सेन्स प्रत्येकाला असतात, त्या प्रत्येक भाषेला असतात. मराठीमध्ये त्याचं एक बाज ठरलेला आहे सिनेमांचा, त्याच्यामध्ये तू मिसफिट वाटतेस मला, कारण तुझं दिसणंच वेगळं आहे सगळं. सर्वसाधारण अभिनेत्री तशा दिसत नाही. हाईटपासून सगळं सुरू, हाईटपासूनच सुरू होतं मेन. तिथंच बोंब बसली. उलटं व्हायचं, हिरो आणि हिरोईन आली ना की हिरोईनला स्टूल द्यायला लागायचं. आता तुझ्यासमोर हिरोला स्टूल द्यायला लागतं. आणि असे कितीतरी सिनेमे माझे असे हातातून गेले ज्यात मी आधी होते आणि मग जरा हिरोला बघतोय आता कोण आहे, आणि मग कोणीतरी हिरो यायचा, हिरो इकडे लागतो. हां, आणि मग सॉरी हाईट कमी, आणि मी जायचं आहे त्या सिनेमातून. बट इट्स ओके, आय टेक इट ॲज अ चॅलेंज. ओके, या सगळ्या गोष्टी बोलण्यामागचं कारण असं की मुसाफिर जो सिनेमा येतो त्याच्यामध्ये तो एक ॲक्ट्रेस म्हणूनच काम करते. आणि इंटरेस्टिंग आहे की जे आपलं जगणं लोकांना माहीत नसतं ते आपण उलगडून दाखवणार असतो त्या सिनेमामध्ये. असं ते कॅरेक्टर आहे ना, कारण तुम्ही मैत्री आहे तुमची आणि मग तू त्यात येतेस आणि मग तू कशी आहेस, तुझे प्रॉब्लेम, तुझ्या गोष्टी कळतात. असं तुझं मित्रमंडळ आहे तुझ्या पर्सनल लाईफमध्ये? येस, बऱ्यापैकी. माझं जे मित्रमंडळ आहे ना ते ह्या सिनेमा सृष्टीतलंच आहे. माझे कॉलेज किंवा स्कूलमधले फ्रेंड्स आत्ता कोणीच कॉन्टॅक्टमध्ये नाही आहेत. सो आत्ता जे मित्र आहेत आजूबाजूला तेच माझे घट्ट मित्र आहेत, आणि मैत्री फारच घट्ट आहे बिकॉज आमचे प्रॉब्लेम सेम आहेत, आमचे अचीवमेंट सेम आहेत, आमच्या बऱ्याच गोष्टी सेम आहेत. सो आम्ही खूप पटकन रिलेट होतो. सो येस, माझ्याकडे आहे तसे. मुसाफिराच्या केसमध्ये जेव्हा तुझ्याकडे हा रोल आला तेव्हा तुला असं वाटलं नाही की म्हणजे अरे त्यात काय रोल, अभिनय काय करायचा आहे, जे मी आहे तेच मला पोर्ट्रे करायचं आहे. हे एक प्लस पण असतो आणि मायनस पण असतो. अरे मला चॅलेंजिंग काही फार वाटत नाही आहे. ही भूमिका किंवा ही स्क्रिप्ट तुझ्याकडे आल्यानंतर तुला पहिलं काय वाटलं? युअर राईट, मला चॅलेंजिंग नाही काही वाटलं. म्हटलं अरे अभिनेत्रीच करायची आहे, तेच ग्लॅमर कॅरी करायचं आहे. एखादा सॅड सीन असेल तर तुला माहिती तुला काय करायचं आहे. पण या सिनेमात एक ना सीन आहे जो मला जवळ अंगावर आला. पुष्कर आणि माझा सीन आहे, त्यात माझा ब्रेकडाऊन झाला आहे आणि मी माझ्या मित्राला सांगते की तसं बघायला अनेक लोक आहेत आयुष्यात, पण तसं बघायला गेलं तर एकही माणूस नाही जो मला विचारेल तू बरी आहेस ना. ते करताना ना मी पुष्करला म्हटलं होतं की पुष्कर थोडं फ्री सोडशील का मला, लेट मी फील व्हॉट आय कॅन डू. आणि मला डिरेक्टरने फ्री सोडलं तसं. आणि त्या सीनमध्ये ना बऱ्यापैकी जे काही मी बोलले आहे, जे काही मी रिॲक्ट झाले की अरे काय कसं, आय डिड इट इन माय पर्सनल लाईफ ऑल्सो सम टाईम अगो. आणि ते मला हेल्प झालं तिकडे. तो सीन जर असा पर्सनली अंगावर आला माझ्या, बट या इट वॉज लिटिल डिफिकल्ट. याच्यामध्ये मुसाफिरामध्ये तुम्ही खूप सारे कलाकार आहात. ॲज अन ॲक्ट्रेस असं वाटत नाही का की स्क्रीन शेअर जेव्हा होते तेव्हा वेटेज पण डिवाइड होतं? तू आता इतक्या चांगल्या पद्धतीनं ग्रूम पुढे आली आहेस, मोठी झाली आहेस, हिंदीत पण तू चांगल्या पद्धतीनं काम करते आहेस, यू हॅव प्रूव्ड युअर सेल्फ. मग अशा फिल्म जेव्हा आपण घेतो तेव्हा आपलं वेटेज, आजूबाजूचे सहकलाकार यांची कामं, ह्याच्यामध्ये एक ॲक्ट्रेस म्हणून तुझा स्ट्रगल होत नाही? मला ना नेहमी असं वाटतं की आपण ह्या गोष्टींमध्ये अडकलो ना सौमित्र, की ह्याच गोष्टींमध्ये अडकून राहतो की माझ्या भूमिकेचं वेटेज काय आहे, माझा स्क्रीन टाईम काय आहे, एडिट मला पहिलं दाखव. मला ह्यात अडकायचं नव्हतं कधीच. आणि जेव्हा स्क्रिप्ट वाचला ना मला माहीत होतं ही 5 जणांची गोष्ट आहे. मला माझं कॅरेक्टर कळलं होतं आणि ते तेवढ्या ताकदीचं होतं हे मला कळलं होतं जेव्हा मी वाचली स्क्रिप्ट तेव्हाच. आता ह्याला एनहान्स कसं करायचं आहे माझ्या हातात होतं आणि माझा फोकस त्याच्यावरच होता की ह्या सीनमध्ये हे वाक्य मला का नाही, मला किती वाक्य मी ह्याच्यात पडलेच नाही, कारण मला त्याची सवय लागते सौमित्र. आणि मग तुमच्यातला अभिनेता जो आहे, तुम्ही ॲक्टर म्हणून जे आहात ते कुठेतरी मरायला लागतं. तुम्ही कॅल्क्युलेटिव्ह झालात ना की संपला विषय. तुम्हाला एक वाक्य जरी मिळालं ना ते वाजवा तुम्ही, तुमचं टॅलेंट लोकांना सगळ्यांना कळणार बरोबर. दॅट्स व्हॉट आय फील. म्हणजे मी अडकत नाही या गोष्टीत अजिबात. मुसाफिरा आता 2 तारखेला रिलीज होतोय आणि अजून तर ट्रेलर आलेलं नाही आहे, त्यामुळे मला त्याची गोष्ट काय असेल, त्याचं काय कशा पद्धतीनं जर टोन आहे, टेक्स्चर काय सिनेमाचं काय मला माहीत नाही आहे. त्यामुळे मला प्रश्न विचारायला लिमिटेशन आहेत. कारण काहीच माहीत नाही मला सिनेमामध्ये. फक्त पोस्टर्स मी बघितली, त्यात तुम्ही सगळे छान दिसत आहे, ग्लॅमरस आहे. वेन इट्स कम टू सिनेमा, मराठी सिनेमा, ग्लॅमर पण आहे, गोष्ट पण दिसते याची मला पुष्कर सांगतो सगळीकडे की त्याला गोष्ट पण आहे. यातलं सगळ्यात तुझं जवळचं कॅरेक्टर कुठलं वाटलं तुला 5 कॅरेक्टर्समधलं? ह्या 5 कॅरेक्टर्स पूजाच्या जवळ जाणारं कॅरेक्टर कुठलं आहे? जसं मला पुष्कर मला की पुष्कराजचं कॅरेक्टर त्याला खूप जवळचं वाटतं. हो का? वाव, दॅट्स इंटरेस्टिंग. नाही, मला माझंच कॅरेक्टर जवळचं वाटलं, कारण जे या सिनेमात झालंय ना त्या अभिनेत्रीसोबत बऱ्यापैकी आय वेंट थ्रू दॅट.
कारण हे बघ, काही लोकांना आमची दुःख कळत नाहीत आणि लोकांना आमची जी छोटी छोटी सुख आहेत तुम्ही सांगत पण नाही मग लोकांना. एक्झॅक्टली. मी आता मध्ये किती मीडिया तुमच्याकडे होतो, तुम्ही लग्न केलं, लग्न ठरलेलं पण सांगितलं नाही, मीडिया ढसाढसा रडला तिथं की पूजा मम्मी सांगितलं नाही आम्हाला म्हणून. नाही काय ना, होणारा नवरा पण ह्या फील्डचा नसल्यामुळे मला त्याचं पण जरा सांभाळून घ्यावं लागतं. आणि मी फार नाहीच आहे अशी की आज मी हे अचीव्ह केले तर मी सोशल मीडियावर टाकलं, असंही नाही आहे माझं, विच इज गुड. पण हां, मला माझंच कॅरेक्टर खूप कनेक्ट झालं. 2 तारखेला श्रीदेवी प्रसन्न पण येतोय. येस. त्या अर्थानं सई आणि म्हणजे या तुमच्या सिनेमातली प्रॉमिनंट तू आहेस आणि त्या सिनेमातली सई आहे. म्हणजे सई आणि पूजा अशा 2 एकमेकांसमोर येणार आहेत. येस. ह्याकडे कसं बघतेस तू? मला ना आधी मी ते अगेन आता प्रोड्युसर्स आणि सगळे गप्पा मारत होते की अरे आपल्या सेकंड फेबला अजून एक सिनेमा आहे, कसं होणार, काय होणार. सो आधी मी त्या ह्याच्यात असा विचार गेला होता माझा की काय यार, एक सिनेमा रिलीज होते, का रिलीज केला परत. पण मी बिईंग व्हेरी पॉझिटिव्ह अगेन आय केम बॅक. मी म्हटलं इट्स ओके, मराठी सिनेमाच रिलीज होतोय ना, आपलेच आहेत ना ते, चल ना हेल्दी कॉम्पिटिशन करू ना, काय होईल, होऊन कलेक्शनवर प्रॉब्लेम होईल, मान्य आहे, प्रोड्युसरांचं आहे. पण जर आता बदलणार नसेल तर लेट्स सपोर्ट इच अदर, लेट्स हेल्दी कॉम्पिटिशन म्हणून खेळूया. सो आता मी या झोनमध्ये. शेवटचा प्रश्न विचारतो, ह्या प्रत्येक सिनेमा आपल्याला काहीतरी देतो, म्हणजे प्रेक्षकांना टेक अवे असतो प्रत्येक सिनेमातनं. या सिनेमातला टेक अवे प्रेक्षकांसाठी काय आहे? हा सिनेमा का बघितला पाहिजे आपण? माझ्यासारखे ना अनेक जण आहेत ज्यांचे शाळेतले मित्र. तूच आहेस मित्र. ब्लँकच झालंय. म्हणजे माझ्यासारखा अनुभव म्हणजे मैत्रीच्या अनुभवातली अनेक जण आहेत, म्हणजे ज्यांनी बालपणीतला कोणीतरी घट्ट मित्र आहे आणि आज कुठे तो माहित नाही तुम्हाला बऱ्याचदा त्याची आठवण आली, गरज वाटली. पण आत्ता अनेक मित्रमैत्रिणी आहेत आत्ताचे, पण तो नाही आहे. मुसाफिरा बघताना ना तुम्हाला त्याची आठवण येईल आणि तुम्हाला कळेल की वेळेवर जर तुम्ही नाही ठरवलं ना काही, तर मग तुम्ही तो हक्क वेळेला देता की तू ठरव आता काय होणार आहे माझ्याबरोबर. सो मुसाफिरा बघून ते कळेल की आपण काय गमवलं आहे, काय गमवतोय आणि काय गमवलं नाही पाहिजे. अरे वा वा. मला असं वाटतं की हा टेक अवे फार इंटरेस्टिंग वाटतं, हे असायला हवा. आणि मग हा सिनेमा जेव्हा झाला, पूर्ण झाला सिनेमा, तुम्ही सगळे 5 जण खूप, त्यांनी तुमची टीम सगळी, तुम्ही छान कामं केली आणि मग सिनेमा रॅपअप झाला, मज्जा केली तुम्ही. तुला टेक अवे काय मिळाला सिनेमातनं? तुझ्यासाठी काय टेक अवे होता? माझ्यासाठी ना मी अभिनेत्रीच प्ले केल्यामुळे मला ते सगळे फ्लॅशेस आले ज्यातून मी केले आणि खूप रिलेट पण झालं. विसरलेल्या सगळ्या गोष्टी परत आठवल्या, काइंड ऑफ. फुकट. हो या, हो येस. पण मी त्या सगळ्या गोष्टीतून जी परत उभी राहिले होते ना सौमित्र, मला ते जास्त प्रामुख्याने आठवलं. मुसाफिराने मला त्याची ओळख करून दिली आणि मला एवढं कळलं की आता मी काय अभिनेत्री म्हणून गिव्हअप नाही करणार ह्यापुढे कधीच. कशाला करायचं की माणूस म्हणून सुद्धा ऍक्च्युली. सो मला मुसाफिराने परत रिमाइंड केलं, हॅलो रिमेंबर दॅट? लाईक येस आय रिमेंबर. येत्या काळामध्ये तुझं काय काय आम्हाला नवीन नवीन बघायला मिळणार आहे, म्हणजे परत कधी कधी भेटणार असतो? जसं मगाशी मी म्हणाले काही 1-2 सिनेमे जे रखडलेत ते लवकरच भेटीला येतील. आता त्यांचं सुरू झालं आहे पोस्ट प्रोडक्शन आणि 2 सिनेमांबद्दल बोलणं चालू आहे जे फ्लोअरवर येतील 1 मार्च-एप्रिलमध्ये. सो या, म्हणजे येत्या काळात आहेस, परत परत दिसायला लागणार आहेस. आणि आपली भेट होऊ दे ना, तर परत मला 1 वर्ष गॅप घेतला एवढा मोठा आणि भेटलीच नाही तू. नाही, पण मला खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. सेम. मुसाफिरा हा सिनेमा ग्लॅमरस पण आहे, इन द मीनवेल तो काही खूप सांगतो पण आहे, असं तू म्हणालीस. आणि अशा सिनेमाची आज गरज आहे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात मित्र असतो, मैत्री असते, काहीतरी हातातनं सुटत असतं, काहीतरी हातात धरून ठेवायचं असतं. नेमकं काय सोडायचं आणि काय हातात धरायचं हे सांगणारा सिनेमा असू शकेल असं मला वाटतं. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन जरूर पहा. छान छान मुली आहेत सगळ्या. पूजा तर खूपच छान दिसत असणार, त्यामुळं मी तर बघणारच आहे सिनेमा. आणि पुष्कर आणि पुष्कराज पण आहेत, त्यांनाही बघून घेऊ आपण. तर सिनेमा जरूर पहा. मी इथं थांबतो, तू इथं आवर्जून आलीस, मित्रमंडळ लाईमलाईटमध्ये पहिल्यांदाच आलीस, तर आभार. आणि हा इंटरव्ह्यू कसा वाटतो मला जरूर सांगा. सोशल मीडियावर मी आहे, पूजा पण आहेस ना ॲक्टिव्ह? येस आहे. तर सिनेमा जरूर पहा आणि तो सिनेमा कसा वाटतो तोही आम्हाला सांगा. फीडबॅक महत्त्वाचा आहे. थँक्यू व्हेरी मच पूजा. थँक्यू सो मच. थँक्यू.